भारत हा एक विशाल देश आहे. त्यात अनेक धर्म, जाती, जमाती, भाषा, नृत्य, संगीत, वास्तुकला, अन्न, पोशाख, चालीरीती आणि श्रद्धा यांचे लोक आहेत. भारताला सर्वात मोठा वारसा आणि संस्कृती आहे. ते अद्वितीय आहे. जगात त्याची एक विशेष ओळख आहे. भारतात प्रत्येक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी परंपरा भिन्न असतात. हे अनेक चालीरीती आणि परंपरांचे संयोजन आहे. भिन्न पार्श्वभूमी, धर्म आणि संस्कृती असलेले हे सर्व लोक भारताला इतके मनोरंजक आणि वैविध्यपूर्ण बनवण्यास मदत करतात. या सत्रात आपण इयत्ता 6वीच्या सामाजिक अभ्यासातील आपल्या समाजातील विविधता या विषयावरून भारतातील विविध संस्कृती, भाषा आणि धर्माबद्दल समजून घेणार आहोत. अध्ययन निष्पत्ती. तुम्ही हे करू शकाल. संस्कृती आणि भाषेची संकल्पना जाणून घ्या. भाषा कशी विकसित झाली हे समजून घ्या. महत्वाचे शब्द. पूजा, देवाची भक्ती दाखवणे. भाषा, एक माध्यम ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपले विचार इतरांना सांगते. लिपी, भाषेचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व. उपनिषदे, हिंदू पवित्र लिखित ग्रंथांची मालिका. धर्म, देवावरील विश्वास. संकल्पना नकाशा तपासा. भारतातील विविधता. आता आपण समजून घेऊ की विविधता वेगवेगळ्या राज्यांमधून कशी येते. इतिहासात प्रत्येक वेळी लोक नवीन जमिनी शोधत होते आणि नवीन ठिकाणी स्थायिक झाले. कधी कधी ते व्यापारासाठी किंवा नवीन ठिकाणे जिंकण्यासाठी आणि स्थायिक होण्यासाठी गेले. काही वेळा पूर, दुष्काळ इत्यादींमुळे त्यांनी आपले घर सोडले. त्यांनी त्यांच्या भाषा, धर्म आणि संस्कृती नवीन ठिकाणी आणल्या आणि नवीन ठिकाणी त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. हळूहळू ते त्या भागातील लोकांमध्ये मिसळले. त्यांच्या अनेक गोष्टी स्वीकारल्या आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या अनेक गोष्टी शिकवल्या. संस्कृतीची संकल्पना. संस्कृती ही एक सतत प्रक्रिया आहे जी आपल्या मागील पिढ्यांकडून एक नवीन संघटना तयार करण्यासाठी वारशाने मिळते आणि ती भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोहोचते. ती एक मौल्यवान संपत्ती आणि एक अद्वितीय संपत्ती आहे. समाज विकसित होताना ही एक सतत आणि कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. संस्कृतीचा अर्थ व्यापक आहे. संस्कृती म्हणजे ज्ञान, श्रद्धा, कला, नैतिकता, कायदा, रीतिरिवाज आणि समाजाचे सदस्य म्हणून मानवांनी मिळवलेल्या इतर कोणत्याही क्षमता आणि सवयी. संस्कृती ही समाजात राहणाऱ्या लोकांची जीवनशैली आहे. संस्कृतीचा गाभा हा समूहात प्रसारित होणाऱ्या पारंपरिक कल्पनांमध्ये आहे. भारतीय संस्कृती विविधतेत एकता ही भारतीय संस्कृतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे जे तिला अद्वितीय बनवते. भारतीय संस्कृती एकत्रित आणि गतिमान आहे.
या विविधतेची कारणे अशी आहेत: देशाची विशालता, विविध वांशिक गटांमध्ये मिसळणे, भौतिक आणि हवामानातील फरक, भारतात इतकी विविधता असली तरी लोकांना वाटते की ते सर्व भारतीय आहेत. ही एकतेची भावना आहे आणि याला विविधतेत एकता म्हणतात. भारताची संस्कृती खूप प्राचीन आहे. त्याची सुरुवात सुमारे 5,000 वर्षांपूर्वी झाली. तथापि भारतीयांना योग, वास्तुकला, गणित, खगोलशास्त्र आणि वैद्यकशास्त्रात लक्षणीय प्रगती केली. हडप्पा लोक माता आणि पशुपती भगवान शिव यांची पूजा करत असत. आर्यांच्या आगमनाने एक नवीन संस्कृती उदयास आली. आर्य लोक इंद्र, सूर्य, वरुण, यम यासारख्या देवांची पूजा करत असत. स्वस्तिकचे प्रतीक देखील पूजले जात असे. ते यज्ञ, यग आणि ध्यान यासारख्या विधींद्वारे देवांची पूजा करतात. वेद एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने पोहोचवले गेले. शतकानुशतके उलटत गेल्याने सिंधू प्रदेशाकडून लोक दक्षिणेकडील भारताकडे स्थलांतरित झाले. नंतर एक नवीन संस्कृती उदयास आली. नंतरच्या काळात खूप मोठी मंदिरे बांधली गेली. अनेक मंदिरांमध्ये कला, वास्तुकला आणि चित्रे आढळून आली. वैदिक परंपरा आणि वेगवेगळ्या प्रथा आजही चालू आहेत. भाषा भाषा हे संवादाचे माध्यम आहे. भाषेचा वापर करणारा माणूस हा पृथ्वीवरील एकमेव प्राणी आहे. भाषेच्या मदतीने आपण विचार करतो, समजतो आणि संवाद साधतो. भाषेच्या उत्क्रांतीसह शिकणे सोपे झाले. भाषा आणि संस्कृती यांचे जवळचे नाते आहे. लिपी आपल्याला वाचण्यास आणि लिहिण्यास मदत करते. प्राचीन काळी लोक कपडे, पाने, साल इत्यादींवर लिहित असत. वाळलेल्या पानांवर लिहिण्यासाठी ते पिन वापरत असत. सुरुवातीला ते चित्रे आणि चिन्हे काढत असत. हळूहळू लिपी विकसित होत असे. अशोकाने आपल्या सर्व शिलालेखांमध्ये ब्राह्मणी लिपी वापरली. वाल्मिकी रामायण आणि व्यास महाभारत हे लोकप्रिय महाकाव्य संस्कृतमध्ये लिहिले गेले. भाषेच्या उदयामुळे प्रसिद्ध लेखन अस्तित्वात आले. आर्यभट्टांनी आर्यभट्टियम नावाचा ग्रंथ लिहिला. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे आयुर्वेदाचा पाया रचणारी पुस्तकं आहेत. सुश्रुत संहिता शस्त्रक्रियेवर लक्ष केंद्रित करते. धर्म भारतात अनेक धर्म असूनही भारतीय एकत्र राहतात. जिथे लोक राहतात तिथे काही प्रकारच्या प्रथा आणि परंपरा सुरू होतात.
या प्रथा आणि परंपरा संसाधने, वातावरण आणि हवामान परिस्थिती इत्यादींवर अवलंबून असतात. आजच्या धार्मिक श्रद्धा देखील अशा धार्मिक परंपरांवर आधारित आहेत. परंतु जगभरातील सर्व समाजांमध्ये काही सामान्य श्रद्धा आहेत, जसे जसे की संस्कार आणि विधी. धर्म हा आध्यात्मिक विश्वास आहे. तो समृद्ध जीवन जगण्यासाठी काही पद्धती शिकवतो. तुम्हाला माहित आहे का? भारताची अधिकृत भाषा हिंदी आणि इंग्रजी आहे. इंग्रजीमध्ये 26 आणि तेलुगूमध्ये 56 अक्षरे आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकारी संग्रहकांसारखे प्राचीन लोक निसर्ग आणि प्राण्यांची पूजा करण्याच्या स्वतःच्या पद्धती कशा होत्या ते शिकवतात. आजही आपण आपण पाहिले की काही जमाती या जुन्या परंपरांचे पालन करतात. हे सर्व भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीत योगदान देते. हे दर्शवते की विविध भाषा, धर्म आणि प्रथा भारताला अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण कसे बनवतात. पुढील सत्रात आपण आपल्या समाजातील विविधतेबद्दल अधिक समजून घेऊ.